चला मॅच स्टार्ट करा ऑफिशियल। 4 ओव्हरची मॅच असेल, सेकंड राऊंड आपण खेळतोय। या ठिकाणी अगदी पाहायला गेलं ना तर जवळपास 12 या ठिकाणी वाजलेत, 12 वाजलेत। त्याच्यामुळे आता इथून स्पीडअप करा। साद नजे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया। जाऊया मॅच कडे, जिथे आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकता। मुजीब फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख आहे, तो मुजीब आपल्याला पहिल्या षटकामध्ये इथून पाहायला मिळेल। परंतु ऑन स्ट्राइक जर पाहायला गेलं ना तर इथून आपल्याला सुनील पाहायला मिळतात। 9 सेकंड वरती सचिन, सुनील आणि सचिन एस फॅक्टर स्वर्गीय बंटी 11 ढवलेपाडा टीमचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळतोय। सुनील आणि सचिन, सुनील केवने आणि सचिन केवने आपल्याला पाहायला मिळतात। चांगली मॅच होईल यात शंका नाहीये। चला मॅच स्टार्ट करा ऑफिशियल। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। मॅच ऑन, पंचांचा निर्णय। 4 ओव्हरची मॅच, कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम। अगदी आपण पाहताय पहिला बॉल थोडासा बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळाला, डॉट बॉल आलाय। थोडासा कमी गतीने देखील टाकला होता। कट केला यावेळी, अगदी आपण पाहतो थर्ड मधनं बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, इथे चौकार आलाय। अगदी कलात्मक फटका पाहायला मिळाला। बॉल अगदी येऊ दिलं, त्यानंतर लेट कटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला। शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूने बॉलला काढला सीमारेषेच्या पलीकडे। सुनील इथे लोअर फुल टॉस बॉलला पाठवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार। आणखीन एक चौकार, अगदी गुडघे टेक आणि चौकार देख असाच फटका आपल्याला पाहायला मिळाला सुनील केवने यांच्या बॅट मधून। आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय। चांगली सुरुवात झाली आहे। पहिला बॉल अगदी आपण पाहतोय बाहेर जाणार होता, त्याला अगदी सोडून दिलं होतं। त्यानंतर मात्र आक्रमक फटके खेळायला इथून सुरुवात केली। पहिला बॉल डॉट, त्यानंतर सलगचे 2 चौकार आणि इथून धाव फलकावरती 8 आपल्याला इथून पाहायला मिळतील। स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान ढवलेपाडा या टीमच्या आपण पाहताय बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये। कमी गतीनं शॉर्ट बॉल पाठवलाय, बॉलला लॉंग लेग सीमा पार। इथे आलाय सुनील केवनेचा ब्रँडेड षटकार। जे प्रमुख अस्त्र आहे खऱ्या अर्थानं हाल टीमचं, अगदी आपण पाहतोय मुजीब त्याच्यावरतीच खऱ्या अर्थानं आक्रमण चढवलंय सुनील केवने यांनी। यावेळी थोडासा पुढे टाकला, फिंगर रोल केले। अगदी आपण पाहायला गेलं तर थोडासा टेक ऑफ करत असताना बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथून ऑन साईडला खेळायचं होतं। बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी पहिला बॉल डॉट आला होता, त्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळालं आणि त्यानंतर पुनश्च एकदा डॉट बॉल आपण पाहताय। धाव फलकावरती जर इथून पाहायला गेलं तर अगदी 14 आपल्याला पाहायला मिळतात। पुनश्च एकदा जागा बनवली, बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमा पार। सुनील केवने यांच्या बॅट मधून आलाय आणखीन एक दर्जेदार षटकार। मध्ये जर पाहायला गेलं तर धावा तब्बल इथून आपल्याला पाहायला मिळतात त्या 20
अगदी जर पाहायला गेलं ना तर इरा 11 लवजी टीमच्या अगेन्स्ट ज्यावेळी अगदी आपण पाहताना स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान डवलेपाडा टीम खेळत होती 31 धावसंख्येचा पाठलाग करत होती त्यावेळी अगदी आपण पाहतो संयम दाखवला होता सुनील केवने आणि त्यानंतर सचिन केवने यांनी परंतु अगदी या मॅच मध्ये इथून टार्गेट सेट करायचा आहे तो हाल टीमच्या अगेन्स्ट पहिल्या षटकापासून इथं आक्रमक फलंदाजी चालू आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना आपल्याला सुनील केवने पाहायला मिळाले 20 धावा तब्बल त्यांनी बनवल्या पहिल्या 6 बॉलमध्ये 2 बॉल निर्धाव आले 2 षटकार आणि 2 चौकार गोलंदाजीसाठी ताबिश आलेत मिस टायमिंग आहे हवेमध्ये भरपूर काल चेंडू स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यापासून अगदी आपण पाहायला गेलं तर थोडासा दूरवर चेंडू इथे मात्र डिलिव्हर्ड झाला आणि त्यांच्यापासून थोडासा दूर होता चेंडू झेल इथून अगदी आपण पाहतो ड्रॉप होताना पाहायला मिळाला 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात मिस टायमिंग होता अगदी जास्त उंच खेळला होता लांबी थोडीशी कमी होती परंतु तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे अगदी बेकंड एरिया आहे 2 धाबा इथून कंप्लीट 22 धाबा धाव फलकावरती पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर मुजीब यांच्यावरती तब्बल 20 धाबा बनवल्या होत्या ताबिश आलेत या स्पर्धेतील पहिलं विकेट मिळवून षटक ज्यांना टाकलंय ना तो गोलंदाज आता गोलंदाजीसाठी या स्विच इट केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला पाठवलाय सीमा पार इथे आला आणखीन एक चौकार जरूर पाहिलं गेलं आपण आमच्या स्क्वेअर लेग पंच द्या ज्यांच्या नावाने एवन जोडी जे चषक आहे आमचे बबलू दादा आपण बरोबर थोडक्यात बचावले कारण का पिकअप आहे बबलू दादा का स्टॅमिना बघा झप दिशी खाली बसले आणि चेंडू त्यांच्या कॅपवरून निघून गेला नक्कीच सर आपण पाहताय फ्लेक्झिबल बबलू नजे आपल्याला पाहायला मिळाले लगेच अगदी खाली वाकले त्यांना माहिती बॉल आपल्या दिशेने येतोय इथे मिस टायमिंग हवेमध्ये आयान आले चेंडू खाली बॉल इथून झेल इथून कॅरी केलाय आणि इथून पहिला फलंदाज माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान डवलेपाडा या टीमचा सचिन केवने हार्स टू द डिपार्ट पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना ताबिश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सेकंड ओव्हर मध्ये पहिली विकेट आली आहे आपण अगदी पाहू शकता या ठिकाणी फलंदाज सचिन केवने अगदी बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत 6 धावा त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला 4 बॉल मध्ये 1 चौकार 1 दुहेरी धाव आणि त्यानंतर मात्र बाद झाले आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय मागच्या मॅचचे हिरो प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत ताबिश ज्या कामासाठी बोलवलं होतं गोलंदाजीसाठी ते काम त्यांना खऱ्या अर्थानं कंप्लीट केलंय जी विकेट हवी होती ती विकेट मिळाली आहे परंतु सुनील केवने अजूनही आहेत मैदानावरती इथे समोरच्या दिशेने लॉप केलाय अगदी डाऊन द ग्राउंड बॉलला पाठवलंय सीमा पार प्रथमेशांच्या बॅट मधून आलाय षटकार शहबाद नजे यांचं देखील इथे आगमन झालं त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया ऑन साईडला खेचायचं होतं व्यवस्थित टायमिंग जुळवता आलं नाहीये 1 धाव तर कंप्लीट झाली काय मिळणार दुसरी परंतु थांबवलंय एकच जाबेवरती अगदी आपण पाहताय सुनील केवने यांनी नकार दिलाय इथून जर पाहायला गेलं तर धावा धाव फलकावरती तुम्ही पाहू शकता त्या तब्बल 33 धावा धाव फलकावरती आल्यात पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला 33 धावा धाव फलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये मुजीबांना धावा खर्च केल्या होत्या 20 विकेट त्यांना मिळाली नव्हती परंतु सेकंड ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर ताबिश आले त्यांनी धावा खर्च केल्या तब्बल 13 परंतु त्यांना एक महत्त्वपूर्ण विकेट या ठिकाणी मिळाली आहे चांगलं स्पेल राहिलं
अगदी सेकंड ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर 13 धाबा खर्च करत एक इथून जर विकेट आली आहे. आता उर्वरित 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे. या 2 षटकांमध्ये जर पाहायला गेलं तर इथून किती टार्गेट इथून सेट केलं जाईल हे देखील पाहिलं जाईल, कारण की 2 षटक अगदी 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये इथून टार्गेट सेट करायचं आहे स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान डवलेपाडा टीमला. अगदी आपण पाहताना सलामीला गेलेले सुनील केवणे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या साथीला जर पाहायला गेलं तर अगदी प्रथमेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. लाऊडली अपील पंचांकडे दाद मागितले जाते आणि इथून पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे आणि इथून अगदी जर पाहायला गेलं तर एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. धाव फलकावरती आपण पाहताय 34 धाव फलकावरती आल्यात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान डवलेपाडा टीमच्या हाल टीमच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहताय 3ऱ्या क्रमांकामध्ये गोलंदाज झालेत अशरफ. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर, परंतु यष्टीरक्षकानं चुकी केली आहे. बॉल चाललाय लॉंग स्टॉप सीमा पार आणि पंच इथे सांगतायत की हा आलाय चौकार. अशरफ गोलंदाजीसाठी आलेत आणि इथून जर पाहायला गेलं तर हा अगदी बोनसच्या स्वरूपामध्ये या धावा पाहायला मिळतील, कारण की यष्टीरक्षकांना हा बॉल अगदी सोडून दिला. पाठीमागे लॉंग स्टॉपला चौकार पाहायला मिळाला. एक चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळतीये. यावेळी ऑन साईडला टर्न केलाय. अगदी आपण पाहू शकता या ठिकाणी काऊ कॉर्नर मध्ये त्या ठिकाणी एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. हातामधून खऱ्या अर्थानं बॉल निसटला होता, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. रिक्स नकोय आता, कारण की धावा आल्यात. खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज इथून करतात. पार्टनरशिप चांगली झाली आहे, त्याच्यामुळे रिक्स अगदी नकोय. हेच मात्र मैदानामध्ये दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. इथे अगदी आपण पाहतोय फटका लाजवाब आहे. बॉल चाललाय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. सुनील केवणे यांच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक षटकार. नक्कीच आपण पाहताय ज्यांच्यावरती खऱ्या अर्थानं आधारित हे गीत आपण पाहताय ना, या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहताय. एवन जोडी चषक 2025 बबलू दादा नजे आणि त्याचनंतर जावेद दादा खोत एवन जोडीने खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन केलं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक फटका फसला मुनीर आलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहू शकता आणि आव्हान होते त्या ठिकाणी आणि त्यांना जेली या ठिकाणी खेळारी केला. या विकेटच्या प्रतीक्षामध्ये खऱ्या अर्थानं हाल टीम होती. ती विकेट इथून मात्र मिळताना पाहायला मिळते. थोडासा बाहेर टाकला, कमी गतीने टाकला होता. लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न करत होते त्या ठिकाणी सुनील केवणे, परंतु अगदी ताकद जनरेट करू शकले नाहीये आणि टायमिंग देखील पाहायला मिळालं नाहीये आणि इथून मात्र जेल देऊन परत त्यांना पाहायला मिळतात. दुसरा आद्रा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान डवलेपाडा टीमला सुनील केवणेच्या स्वरूपामध्ये. चांगला बॉल फुलरडेनचा अगदी आपण ब्लॉक कॉल मध्ये टाकला होता. प्रत्युत्तर नाहीये फलंदाजाकडे. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतं. जी महत्वपूर्ण विकेट होती ती आल्यानंतर आता थोडासा दबाव टाकण्याचं काम देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आपल्याला गोलंदाजांकडून. दरम्यान इथं डॉट बॉल आला. धाव फलकावरती तुम्ही पाहू शकता त्या 45. इथे फटका चांगला, टायमिंग प्रॉपर, बॉल हवाई सपर, लॉंग ऑफ सीमा पार. इथे आलाय षटकार.
अगदी संघाचा अर्धशतक देखील इथून कंप्लीट झाला. 51 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 31चा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थानं स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान डवलेपाडा टीम अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत जात होती, परंतु इथे टार्गेट सेट करत असताना हाल टीमच्या अगेन्स्ट पहिल्या 3 षटकांमध्ये धावा जमवल्यात त्या तब्बल 51. 3 ओव्हरमध्ये 51 धावा बनवल्यात. अर्धशतक इथून टीमचं कंप्लीट झालंय. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या 1 ओव्हरमध्ये किती धावा येतील आणि किती धावसंख्येचं टार्गेट इथून आपल्याला पाहायला मिळेल हे देखील आपण पाहणार आहोत. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाज आयान आपल्याला पाहायला मिळतील. थोडेसे क्रम चेंज झालेत आता गोलंदाजाचे. पहिल्या मॅचमध्ये थोडेसे वेगळे क्रम होते, आता मात्र वेगळे. कॅप्टनचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं, कारण की ज्या प्रकारे त्यांनी क्रमावली वापरली आहे गोलंदाजांची. आता शेवटच्या षटकामध्ये आपल्याला आयान या ठिकाणी पाहायला मिळतील. इथे फटका लॉब केला, हवेमध्ये जास्त मिस टायमिंग आहे आणि इथे झेल कॅरी झाला. आणखीन एक फलंदाज इथून अगदी आपण पाहताय परतताना पाहायला मिळतील. प्रथमेश देखील इथून बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी जर पाहायला गेलं ना तर सुनील केवने बाद झाल्यानंतर आता मात्र विकेट देताना पाहायला मिळतात. जो दबाव झाला होता खऱ्या अर्थानं गोलंदाजांवरती, तो दबाव थोडासा आता कमी होताना पाहायला मिळतोय. कारण की एखादा सेट फलंदाज ज्यावेळी आपल्या विरोधामध्ये कळत असतो ना, त्यावेळी गोलंदाज देखील थोडेसे प्रेशरमध्ये असतात. तिथे एखादा खराब चेंडू देखील पडत असतो, परंतु तो सेट फलंदाज गेल्यानंतर अगदी जर पाहायला गेल्यानंतर खुल्या मनानं अगदी माइंड फ्री तिथून गोलंदाजी केली जाते आणि त्याचाच फायदा देखील आता मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. इथून विकेट आली प्रथमेशांची. आधी 4थ्या षटकाला सुरुवात होताना पहिल्याच बॉलवरती विकेट आली. हे खऱ्या अर्थानं चांगली गोष्ट राहील हाल टीमसाठी. ASC हाल आपण पाहताय टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. कोणताही खऱ्या अर्थानं विलंब न करता फिल्डिंग करण्याचा डिसिजन. पहिल्या 3 षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 51 धावा आल्यात आणि कॅप्टनला देखील वाटलं असेल कदाचित डिसिजन चुकलंय की काय, परंतु इथून आता 4थ्या षटकामध्ये पहिली विकेट आली आहे. थोडंसं प्रेशर कमी झाला असेल. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हर्षद आपण पाहता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चांगला बॉल अगदी पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पंचांकडे लाऊडली अपील केली आहे आणि पंच इथून सांगतायत की बॅटच्या साह्यानं ही धाव आली आहे, म्हणजे 52 धावा धाव फलकावरती आहेत. 3 बाद 52 धावा धाव फलकावरती आहेत. भूषण आणि त्यांच्या साथीनं हर्षद, भूषण बैकर आणि हर्षद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. आणि हर्षद केवने आणि भूषण बैकर यावेळी हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. इथे मात्र जज केलं गेलं होतं, परंतु अगदी आपण पाहताय झेल ड्रॉप झाला. आणि इथून जर पाहायला गेलं तर या 2 धावा या फार महत्वपूर्ण धावा देखील आपल्याला पाहायला मिळतील ज्यावेळी हाल टीम बॅटिंग करायला येईल. 54 धावा ऐन मुवमेंटला खऱ्या अर्थाने ही झेल इथून ड्रॉप झाली आहे. चांगले झेल पकडले होते त्या ठिकाणी अफजल यांना, परंतु आता हा झेल ड्रॉप झालाय. कदाचित हा झेल या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरतोय की काय हे देखील पाहावं लागेल, कारण की आता धावा थांबल्या होत्या. ही विकेट देखील आली असती तर आणखीन धावा थांबल्या असत्या, परंतु झेल ड्रॉप झालाय. ऑन साईडला टर्न केला. अगदी आपण पाहते ताकद झोकली या फटक्यामध्ये. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी हवी आहे दुसरीसाठी निघालेत. या ठिकाणी आपण पाहताय भूषण बैकर, परंतु इथून परतावा लागेल त्या हर्षद यांना. हर्षद केवने आपण पाहताय विकेट सॅक्रिफाईस करत असताना बाहेर आलेत. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. धावा धाव फलकावरती आल्यात 55. बॅटिंग करतीये स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान डवलेपाडा टीम आपण पाहताय. आणि त्यांच्याच विरोधामध्ये जर पाहायला गेलं ना ASC हाल आपल्याला पाहायला मिळत आहे. एक बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सेकंड राऊंडची मॅच आपण पाहताय. 4 षटकांची मॅच, कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. आणि पुनश्च एकदा तुम्हाला सांगू इच्छितो, अफजल भाई थोडा बाजू हटव ना. चांगला बॉल अगदी आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाली आहे. आणि पंच इथून मात्र आता 3ऱ्या पंचांकडे रेफर करतायत.
टीव्ही अंपायरकडे हा डिसिजन रेफर केला. एम टी सी लाईव्ह च्या माध्यमातून आपण पाहता ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांच्या माध्यमातून आता ते चेक केलं जाईल. यस, बॅटर इथून मात्र बाद आहेत, फलंदाज बाद. अगदी आपण पाहतोय डायरेक्ट हिट झाली आणि ते काम तमाम झाला. डायरेक्ट हिट व्हेरी डेंजरस अगदी आपण पाहताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच चित्र खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळालं. धाबा थांबला या षटकामध्ये. अगदी आपण पाहायला गेलं तर स्वर्गीय बंटी 11 हनुमान डवलेपाडा टीमसाठी आउट आहे. आणि इथून एक सिंगल ऍड केली जाईल. धाबा धाव फलकावरती अगदी आपण पाहताय 56 धाबा धाव फलकावरती आहेत आणि एका बॉलचा खेळ बाकी आहे. इथे फटका चांगला आहे, वेकंड एरिया आहे, बॉल चाललाय सीमा पार. इथे शेवटच्या बॉल वरती आलाय, हा महत्वपूर्ण चौकार. आणि या चौकारानं जर पाहायला गेलं तर इथून धाबा धाव फलकावरती आपण पाहताय त्या 60 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतील. म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये आता इथून बनवायच्या आहेत ASC हाल टीमला 61 धाबा. बबलू सर आपण जुन्ना बोललो. दामद टीमकडे एवढे बॉल असतील ना की अख्ख्या सीझनच्या मॅचेस होतील, एवढे बॉल असतील. कारण की दामद प्रीमियर लीग झाली, त्यानंतर अगदी ही तिसरी रजनी स्पर्धा आपण पाहताय. आणखीन 2 रजनी स्पर्धा येणार आहेत. म्हणजे पुढच्या वर्षी बॉलच आणायला नको प्रॅक्टिसला. चला 61चा पाठलाग अगदी आपल्याला पाहायला मिळेल इथून. आणि या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया बदल आणि मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे संदीपजी गायकवाड सर. धन्यवाद योगेश, मनापासून धन्यवाद. बघा दामदची ही स्पर्धा संपली नाहीये. यानंतर अनेक स्पर्धा आपण या मैदानावरती खेळवल्या जाणार आहेत. आपण पाहतो येत्या काही एप्रिल महिन्यामध्ये आपण आमदार ट्रॉफी, त्याचबरोबर HD ग्रुप आयोजित ट्रॉफी, त्यानंतर सरपंच ट्रॉफी, त्यानंतर पुन्हा एकदा A1 ट्रॉफी, अशा ट्रॉफीज आपण पाहतोय. तर 4 टुर्नामेंट या मैदानामध्ये होणार आहेत. तर खुरमबाई नजे आणि फरणबाई नजे त्याचबरोबर दामद ग्रामस्थ यांनी आज निर्णय घेतलाय, जे संघ या स्पर्धेमध्ये आजपासून तर शेवटच्या रात्रीपर्यंत जे संघ इथून कॅन्सल होतील किंवा काही कारणास्तव गैरहजर राहतील आणि या स्पर्धेला अर्थात आयोजकांना फसवतील, त्या संघांना या स्पर्धेमध्ये 3 वर्ष या मैदानावरती कोणती स्पर्धा दामद आयोजित असून द्या या इतर कोणी आयोजित केलं असेल या मैदानावरती, तर या मैदानावरती पुढील 3 वर्ष ते संघ खेळता येणार नाही, ते खेळता येणार नाहीत. तर विनंती करा आणि विनंती करून सांगतोय आजपासून तर शेवटच्या रात्रीपर्यंत जे संघ खेळणार आहेत त्या ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांनी आज उद्या सकाळी सांगा का आम्हाला खेळता येणार नाही. अन्यथा योग्य वेळी या टायमाच्या वेळी जर तुम्ही सांगितलं तर त्या संघाला 3 वर्ष या स्पर्धेमध्ये या मैदानावरती पुन्हा एकदा खेळता येणार नाहीये. धन्यवाद. तर खुरमबाई आमचे नरम दिलेत. आता पहिल्या कक्षामधून अफजल ज्यामुळे लाडाने सर्व त्याला मास्टर बोलतोय तो थोडं बाजूला बस, कारण आपण पाहतो लाईव्ह स्पर्धा चालू आहे, मजा करूया पण माईक आणि आमच्या कॉम्बॉक्समध्ये नको कोणत्या प्रकारची तकलीफ होणार नाहीये याकडे लक्ष द्यायचे. जाऊया मैदानावरती सुरू झाल्या क्रिकेटच्या महासंग्रामाला. सेकंड राऊंडचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. बंटी 11 धवलेपाडा वर्सेस स्वर्गीय बंटी 11 जे हनुमान धवलेपाडा, विपक्ष ASC
7 ग्रुप मंच हा आला आपण पाहतोय हा संघ या ठिकाणी खेळतोय बरोबर ना टीम का नाम क्या 7 ग्रुप ना 7 युवा मंच युवा मंच हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय तर पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट आपण या ठिकाणी पाहिला गेला मुफीत माघारी आला पहिल्या चेंडूवरती सचिनच्या पहिल्या चेंडूवरती विकेट आपण पाहतोय विजयासाठी आपण पाहतोय एकसष्ट धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती मोठा झटका आपण या ठिकाणी पाहतोय जरूर मेराज भाई के भाई माजी टीवाले या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत धन्यवाद आपण पाहतोय तो बंडाऊनला आपण पाहतो नवीन फलंदाज पहिला चेंडू आपण पाहिला विकेट होती त्यानंतर डॉट चेंडू पाहतो वन डाऊनला आपण पाहिला गेला फलंदाज अफान मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती अफानने पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतो धवलेवाडा संघ चांगला गोलंदाजीमध्ये दिसला इथे फुल लेंथचा चेंडू यावर करण्याचा प्रयत्न होता वाईट स्ट्रॉंग आणि काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय शतरक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी तैनात भूषण बैकर होता कोणत्या प्रकारची चुकी नाहीये 3 विकेटसाठी आपण पाहतो अशोकजी सर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल या अशोक दादा आपण वरतीच बसा अशोक दादा भुईर म्हटलं गेलं तर आपण पाहतोय नेहमीच मागच्या टायमाला ट्रोंबे ही टीम आपण पाहतोय या इथे खेळली मित्रांनो येणारे 16 17 18 19 मार्च 2025 सरपंच चषक बाकरीच्या बड्या मैदानावरती कोलारे आयोजित ती स्पर्धा आम्ही पाहतोय तर कोणाला प्रवेश पाहिजे असेल तर जरूर प्रवेश घ्या वनभाऊ चेंडू उचलला जातोय 1 धाव आपण या ठिकाणी पाहतो धावांचा पाठलाग 61 धावांचा करायचे इथे पाहतो आपण चांगला चेंडू जरूर पाहायला गेलं काल दामत गावामध्ये फटाके फुटलेत कारण भारतीय संघाने काल लाजवाब विजय आणि विराट कोहलीचे फॅन दामत गावामध्ये भरपूर प्रत्येकाने फटाके वाजवलेत काल आणि त्यामध्ये आम्ही पाहतो आमचे सफवान डीपीएल यांच्या माध्यमातून पण खुश मिठाई वाटली गेली होती धन्यवाद वाईट चेंडू फेर मारा आपण या ठिकाणी पाहतोय कारण पाहिलं गेलं आमच्या समोर शाहीर आहे जो बिग फॅन आहे विराट कोहलीचा तो संख्या स्कोर काढा 3 आकड्यावरती जाऊन पोहोचले शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय इथे पुन्हा एकदा पाहतोय वाईट चेंडू आणि त्यावरती पाहतोय थोडीशी गडबड झाली एसटीच्या पाठीमागे वाईट प्लस 1 अशा 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील या 2 धावेने स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती आज पाहिलं गेलं लय मध्ये दिसत गोलंदाज पण इथे थोडासा आपण मध्ये वाढीस टाकला चेंडू खराब चेंडू लाईनच्या खूपच बाहेर होतं चेंडू पंचाने हिरलं 5 धावा झालेत
इथे शॉर्ट पिच चेंडू पुल केला सक्सेसफुल पॉवरफुल पाहतो आपण चेंडू वन बाउंस सीमारेषा पार मुनीच्या बॅट मधून आला वन बाउंस चौकार आणि चौकारच्या सहाय्याने पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि धावसंख्या स्कोर कार्ड 61 धावांचा पाठलाग करत असताना जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी 52 धावांची गरज आहे 18 चेंडू 52 धावा या दरम्यान आम्ही पाहतोय आमचे लाडके दादा गुप्तांची पोंजेकर यांचे या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आरपी रेहान पार्टेसर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत गोलंदाज प्रथमेश अर्थात बंटी इथे पाहतोय डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय 61 धावांचा पाठलाग करायचं होतं 18 चेंडू 52 धावांची गरज होती आणि इथे आपण पाहतो डॉट चेंडू पाहिला गेला चला कडाव संघ या ठिकाणी उपस्थित झाला सर कॅप्टन या वाशिमी संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी यायचं लगेच ओरपी चेंडू इथे पाहतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे धावसंख्या स्कोर कडे जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती चला कडाव संघ कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे इथे चांगला चेंडू परफेक्ट यॉर्कर दांडी 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 गोल फलंदाज बाद बॅक टू पॉवले दोघं एकत्र द्या काही प्रॉब्लेम नाही ललित गायकर आणि अभि देवघरे दोघांचे अक्षर आपण पाहिलं शेवटला आडनाव मध्ये पण रहे दोन्ही आपण या ठिकाणी उपस्थित झाले तर टॉस केला जाईल ते जरूर आपण पाहतोय या ठिकाणी अशोक दादा भोईर यांना विनंती करतो या अशोक दादा आपल्या शुभास्ते टॉस करूया या अशोक दादा भोईर यांच्या शुभास्ते नाणेफेकचा कौल करूया आपण पाहू शकता टॉस झालाय 4 चेंडू झालेत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे इथे पुन्हा एकदा पाहतो आपण जोरदार अपील जरूर करण्यात आलेली आहे एक धाव या ठिकाणी पाहतो लेगबायच्या स्वरूपात ही धाव घेतली जाईल एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो तर संख्या धावून पोहोचली ती 11 या आकड्यावरती 11 धावा स्कोर कार्ड वरती अजूनही 50 धावांची गरज आहे
50 धाबांची गरज. चांगली गोलंदाजी पाहतो आपण या ठिकाणी. गोलंदाज प्रतिमेश अर्थात बंडीच्या माध्यमातून आतापर्यंत आक्रमकता दिसून आली गोलंदाजीमध्ये. इथे थोडा शॉट टाकला चेंडूला, हुक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एकच धाव घेतली जाईल, बॅकअप आहे. एका धाव्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय 12 आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 6च्या सरासरीने 12 धावा आपण पाहतोय. अजूनही आपण पाहिलं गेलं 59 धावांची 49 धावांची गरज आहे विजयासाठी. ती उर्वरित 12 चेंडू आणि 49 धावांची गरज. यानंतर बिग फाईट शिवशक्ती कडा वर्सेस जे मल्हार वाशिवली या 2 संघादरम्यान आपण पाहतो ती मॅच पाहणार आहोत. चार षटकांचा सामना गणेशला द्यायचं का आपण पाहतो पुन्हा एकदा भूषण गोलंदाजी मार्गावरती येणार याकडे सर्व लक्ष असेल, कारण एक्स्ट्रा गोलंदाज आहे यांच्याकडे. 5 ओव्हरची मॅच असेल तर 5 गोलंदाजी वापरू शकतात. 4 ओव्हरची मॅच असेल तर 4 गोलंदाजी वापरू शकतात, कारण अजून एक्स्ट्रा भूषण पण आहे जो गोलंदाजी करू शकतो. अक्षय बैकर आहे सध्या पाहतो. गणेशकडे जिम्मेदार दिली गणेश जाधव, अक्षय बैकर असे 2 गोलंदाज आहेत. पहिले षटक आपण पाहतोय फेकलं ते सचिनने, दुसरं फेकलं ते प्रतिमेश बंटीने. म्हणजे या संघामध्ये पाहिलं गेलं तर परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, परफेक्ट खेळाडू आहेत. कारण गोलंदाज आहेत, एखादा गोलंदाज समजा मागात पडला तर दुसरा गोलंदाज आहे. इथे शॉर्ट चेंडू विरकावून दिला. फाईन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो आहे. चेंडूची शर्यत त्याच्यासोबत, पण चेंडू झाला फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. हो गणेशचा पुढचा चेंडू आपण बघतोय पुन्हा एकदा. चांगला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. पाहतो आपण वाईट चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. संख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली. स्कोर कार्ड वरती 18 या आकड्यावरती 61 धावांचं पाठलाग करायचं होतं. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. पॉवरफुल फटका पाहायला लागला. फाईन डिझर मध्ये चेंडू सीमारेषा पार. रस मिळती 4. इथे आला चौकार. जर सापडला असेल तर जरूर पोहोचवायचे.
पुन्हा एकदा आपण पाहतो सुरेख चेंडू आपण पाहायला गेला. भूषण त्या ठिकाणी तैनात आहे. 1-2 या ठिकाणी घेतले ते एका धावेने स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती. 23 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. जरूर पाहिलं गेलं आमचे सर्व मित्र मांडुलीवरून या मॅचचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी आलेत. सर्वांची नावं आपण पाहतोय. हा आणि स्टार्ट टू एंड ही मॅच बघतात हा मांडुलीवरून फायनल बघून जातात. जरूर उद्या आपण पाहतोय. उद्याचे लॉट्स जरूर तुम्हाला सांगितले जातील. इथे आपण पाहतो पुन्हा एकदा सुरेख फटका डेव्हिसच्या कव्हर रिझर्व मधून चेंडू निघतोय. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे 4 धावेसाठी आलेला चौकार. संपर्क झाला. वाशिल यांनी खडाव दोन्ही संघाचे कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. वाईट चेंडू एक्सपेरिमेंट मला पाहतो. उद्या आपण पाहतो 25 फेब्रुवारीचे लॉट्स गट मधील वाकस ब वर्सेस भुतोली ब. वाकस बी आणि भुतोली बी हा पहिला सामना अ गटचा होईल. ठीक 5:30 ला आपला रिपोर्टिंग असेल. त्यानंतर ब गटला आपण पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. गावदेवी असलपाडा वर्सेस पिंपलोली. केसीसी नेरळ वर्सेस ब्रदर्स 11 धोत्रे. जय सुप्रभा काड्याचा पाडा वर्सेस माले. भैरवनाथ किरवली वर्सेस मानगाव. या मॅचेस आपण पाहतो उद्या कर्जत ग्रामीण विभाग या ठिकाणी खेळला जाईल. जरूर आपण पाहतो ज्या संघाने आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. पहिली मॅच 5:30 ला. त्यानंतर असलपाडा पिंपलोली 6:30. केसीसी नेरळ वर्सेस ब्रदर्स 11 7:30. खाड्याचा पाडा वर्सेस माले 8:30 आणि किरवली वर्सेस मानगाव 9:30. अशा मॅचेस होती. प्रत्येकाने वेळेवरती उपस्थित राहायचे. पुन्हा एकदा वाईट चेंडू लगातार स्वेर मार आपण या ठिकाणी पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. शेवटचं षटक आहे. 3 चेंडू अजून शिल्लक. या चेंडूवरती आला चौकार आणि चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 38 या आकड्यावरती आहे. अजूनही आपण पाहतो 2 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची गरज आहे.
ललित जरूर आपण आयोजनाशी संपर्क साधा आणि इथे आपण पाहतोय दूध क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय वेल प्लेड धनुबाडा संघ आणि मनापासून धन्यवाद हा संघ आपण या ठिकाणी आलात आपला खेळ दाखवला आपलं मनापासून धन्यवाद.